त्या खासदाराचा मुलगा वाटेल ते भरमसाठ आरोप स्थानिक आमदारावर हा पुतळा पाडला म्हणून करायला लागलाय, त्याच्यावर काय कारवाई करणार ते सांगा. हे सगळं झालं तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने माफी मागायची होती आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रायश्चित्त घ्यावंसं वाटत होतं असा निष्कर्ष आम्ही काढू. नाहीतर ही माफी सुद्धा एक राजकीय स्टंटबाजी होती असं आम्ही म्हणू, हे लक्षात घ्या. मित्र हो, जे गेल्या 10 वर्षात घडलं नाही ते काल घडलेलं आहे. मला माहिती आहे महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या देशात त्याच घटनेची चर्चा चालू आहे. ती महत्त्वाची घटना म्हणजे काल पालघरला असलेल्या समारंभामध्ये, शासकीय समारंभामध्ये नरेंद्र मोदींनी सपशेल माफी मागितली. नरेंद्र मोदी अशा प्रकारे सपशेल माफी कधी मागतील असं कुणालाही वाटत नव्हतं. माफी मागावी असं भाजपच्या हितचिंतकांची इच्छा होती. पण 5 दिवस गेले तरी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने या विषयावर आपलं काही मत व्यक्त केलं नव्हतं. एरवी ही मंडळी 2 तासाच्या आत प्रतिक्रिया देतात. यावर देवेंद्र फडणवीसही शांत होते, सावध होते. आधी वाऱ्याला दोष देत होते, नंतर गप्पच बसले. सगळ्यात आधी अजित पवारांनी माफी मागितली, त्यानंतर एकनाथ शिंदेनी माफी मागितली. फडणवीसांनी सरळ सरळ माफी मागितल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. माफी वजा काही शब्द ते बोलले असू शकतात, पण हे पुरेसं नाही असं वाटून काल नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या जनतेपुढे चक्क लोटांगण घातलं. लोटांगण म्हणजे शारीरिक लोटांगण घातलं नाही, शब्दांमधून लोटांगण घातलं. ते असं म्हणाले की शिवाजी महाराज हे केवळ महाराज नाहीत, हे केवळ राजे नाहीत, हे आमची प्रेरणा नाहीत, तर हे आमचं दैवत आहे. माझ्यासाठी तसंच माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी हे केवळ नाव नसून ते आमचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये जे घडलं त्याबद्दल मी शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. हे मोदींचे शब्द आहेत. हे बोलूनच मोदी थांबले नाहीत. खरं तर हे बोलून मोदी थांबले असते तर थोडासा वाद झाला नसता, कमी झाला असता किंवा लाज राखली असती असं म्हणा. परंतु त्यानंतर मोदी जे बोलले की मी जेव्हा 2013 साली भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार झालो तेव्हा शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेण्यासाठी मी रायगडावर गेलो आणि शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांच्या आदर्शानुसार मी राज्य करीन असं त्यांना सांगितलं. मित्रहो, तुम्हाला आठवत असेल अशाच एका घटनेमध्ये, मला आता आठवत नाही रायगडाच्याच वेळेला किंवा कधी, पण मोदी महाराष्ट्रात आलेले असताना मोदींचं स्वागत वादग्रस्त अशा मनोहर किंवा संभाजी भिडे यांनी केलं होतं आणि मोदींनी त्यांना आपलं गुरु म्हटलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिष्य आज माफी मागत असताना या गुरुच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडलेला नाही आहे. हे गुरु स्वतःला शिवाजी महाराजांचे भक्त म्हणवतात, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन गडदर्शन घडवतात तरुणांना आणि तरुणांना यातून प्रेरणा मिळेल असं म्हणतात. पण शिवाजी महाराजांच्या नावाने ते संघाची विषारी विचारसरणी सगळीकडे पसरवतात असा आरोप आहे आणि त्यात तथ्यही आहे. मुद्दा असा की मोदी रायगडावर गेले पण मोदींनी शिवाजी महाराजांची तत्व किती आत्मसात केली हा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. याचं कारण जर शिवाजी महाराजांची तत्व आत्मसात केली असती तर गेल्या 10 वर्षात ज्या चुका नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून केल्या आहेत त्या केल्या नसत्या. सर्वसमावेशक राज्य चालवलं असतं, ते राज्य त्यांनी चालवलेलं नाही. त्यामुळे वाद असा झालेला आहे की Home is the only place where you're truly yourself. Be sneaky. Be elegant. काय करू शकतो आपण म्हणजे नरेंद्र मोदींची जी माफी आहे ती खरी आहे की हे मगरीचे अश्रू आहेत, म्हणजे ही माफीच खोटी आहे, हे लोकांना अजून कळेनासं झालेलं आहे. मोदींचे भक्त जे आहे ते अर्थातच नरेंद्र मोदींनी माफी मागितली म्हणजे केवढं महान कार्य केलं अशाच भाषेत बोलतायत. पण नरेंद्र मोदींकडे सावधगिरीने बघणारे जे लोक आहेत, निरीक्षक आहेत, विश्लेषक आहेत, यांचं म्हणणं एक राजकीय गरज म्हणून नरेंद्र मोदींनी माफी मागितलेली आहे. हे मोदींचे अश्रू नसून हे एका मगरीचे अश्रू आहेत, म्हणजेच ते खोटे आहेत, ते ढोंगी आहेत. आज जर महाराष्ट्रात निवडणुका नसत्या तर मोदींनी अशा प्रकारे माफी मागितली नसती. दुसरी गोष्ट मोदींनी अशी केली की सरळ सरळ बिनशर्त माफी मागितली असती तर हरकत नव्हतं. पण नरेंद्र मोदींनी माफी मागताना शेवटी सावरकरांचं नाव घेऊन सगळा घोळ केला. ते असं म्हणाले, आमची संस्कृती बघा कशी आहे, आमची संस्कृती अधिक प्रगल्भ आहे, चांगली आहे.
सावरकरांचा अपमान करणाऱ्यांनी अजून माफी मागितली नाही, लक्षात ठेवा. अशी आठवण त्यांनी, अशी राजकीय आठवण त्यांनी समोरच्या श्रोत्यांना दिली आणि राहुल गांधींना टोला मारला. त्याची काहीच गरज नव्हती. तुमच्या सरकारने बांधलेला पुतळा पडलेला आहे, तुम्ही माफी मागत असाल तर लोक ती स्वीकारतीलही कदाचित, पण तिथे सावरकर काढायचं काही कारण नव्हतं. मोदींनी शिवाजी महाराजांची माफी मागताना सावरकरांचा उल्लेख करून आणि सावरकरांची या सगळ्याची तुलना करून शिवाजी महाराजांचा एक प्रकारे अपमान केला आहे, असं इतिहासाच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. सावरकरांनी शिवाजी महाराजांना योग्य तो सन्मान दिलेला नाही, अशी सावरकरांवर नेहमीच टीका होते. सावरकर हे शिवाजी महाराजांचं ते कर्तृत्व आहे त्याला नीट प्रकारे मोजत नाहीत, त्याला सन्मान देत नाही, असा आरोप सावरकरांपूर्वीपासून झालेला आहे. सावरकरांच्या 6 सोनेरी पाने या पुस्तकामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांनी जे केलं त्याला काकतालीय न्याय असं म्हटलंय, लक्षात घ्या. काकतालीय न्याय म्हणजे कावळा फांदीवर बसायला आणि फांदी तुटायला एकच क्षण झाला, एकच प्रसंग कारण झाला, कावळा बसला आणि फांदी तुटली, त्याला काकतालीय न्याय म्हणतात. म्हणजे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हा काकतालीय न्याय होता असं सावरकर सुचवतात. यावरून सावरकरांचं शिवाजी महाराजांविषयीचं मत काय स्पष्ट होतं. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवलं याचं सगळेजण कौतुक करतात, पण सावरकर त्याला सद्गुण विकृती म्हणतात, लक्षात घ्या. तेव्हा मोदींनी सावरकर आणि शिवाजी महाराजांची अजिबात तुलना करायला नको होती. रासव संघाचे लोक हा प्रमाद पुन्हा पुन्हा करतात, जाणीवपूर्वक करतात सावरकर आणि शिवाजी महाराजांची तुलना करण्याचा, कारण त्यांना सावरकरांना शिवाजी महाराजांच्या पंक्तीत नेऊन बसवायचं असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे सावरकरांचा उल्लेख जरी मोदींनी काँग्रेसला डिवसायला केलेला असला तरी त्यामुळे मोठी गडबड झालेली आहे. मोदींची ही माफी खरोखरच प्रामाणिक आहे की राजकीय आहे असा यातून प्रश्न निर्माण झालेला आहे. कळलं का? मोदींची माफी ही प्रामाणिक आहे असं मलाही वाटत नाही, ती राजकीय गरज म्हणून त्यांनी मागितलेली आहे. मी तुम्हाला काही काही उदाहरणं देतो. जेन्युन माफी ज्याला म्हणतात, प्रामाणिक माफी कोणती? 1962 साली चीन युद्धामध्ये, भारत चीन युद्धामध्ये चीननी भारताला दगा दिला. हिंदी चीनी भाई भाई ही घोषणा होती नेहरूंच्या काळामध्ये, प्रेमाचा संदेश होता नेहरूंचा, पण त्याला चीनी लोक जागले नाहीत आणि भारत बेसावत असताना आपल्या सीमारेषेमध्ये घुसले. आपली ही चूक झाली हे नेहरूंनी स्वतः मान्य केलेलं आहे आणि त्यावेळेला नेहरूंनी जे शब्द वापरले आहेत, जी दिलगिरी व्यक्त केली आहे, त्याला जेन्युन दिलगिरी व्यक्त म्हणतात, हे लक्षात घ्या. त्याला प्रामाणिक मनापासून मागितलेली माफी म्हणतात. 1977 साली इंदिरा गांधींचा पराभव झाला, त्यानंतर इंदिरा गांधीने आणीबाणी लादल्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली, त्याला जेन्युन माफी म्हणतात. इंदिरा गांधींनी 2दा माफी मागितली, हे लक्षात, एकदाच ते 2दा. आणि त्यानंतर 1980 नंतर त्या पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांच्या वर्तनातही मोठा फरक पडलेला आहे, लक्षात घ्या. त्या कमजोर झाल्या, बरोबर आहे, पराभवाच्या फटक्याने आणि इतर राजकारणामुळे, पण त्यांच्या वर्तनात सुद्धा फरक पडलेला. ही 2 वेळा माफी इंदिरा गांधींनी मागितली. आणि सगळ्यात जेन्युन माफी मी तुम्हाला सांगतो, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जी मागितली होती 1984च्या दंग्याबद्दल शीख समाजाची, ही सगळ्यात जेन्युन माफी मी म्हणतो. त्यानंतर एक भारतीय जनता पक्षाच्या परिवारातलंच नाव सांगतो, अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांनी जे दुःख व्यक्त केलं गुजरातच्या दंग्यानंतर किंवा बाबरी मशीद पडल्यानंतर, ते दुःखसुद्धा मी प्रामाणिक मानतो. अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी तुमचे वैचारिक मतभेद असू शकतात, त्यांची बाबरी मशिदीची विषयीची भूमिका मला अजिबात मान्य नाही, तरीसुद्धा बाबरी मशीद अशा प्रकारे पडावी अशी त्यांची इच्छा नव्हती असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आणि ही मोठी चूक आहे असं म्हटलं. अडवाणींनी तशीच भावना व्यक्त केली, पण अडवाणींची माफी राजकीय किती आणि जेन्युन किती, म्हणजे प्रामाणिक किती, याविषयी माझ्या मनात शंका आहे. तशीच यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची, देशाच्या जनतेची जी माफी मागितली, ती माफी किती खरी आहे की हे मगरीचे अश्रू आहेत, याविषयी माझ्या मनात शंका आहे, लक्षात घ्या. हे सगळं राजकारण आहे, कारण अशा प्रकारे नरेंद्र मोदींनी आजवर कधीही माफी मागितलेली नाही. मी तुम्हाला प्रसंग सांगतो, किती गंभीर प्रसंग नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात घडलेले आहेत. तुम्ही बघा, 2002चा दंगा ते मुख्यमंत्री असताना झालेला आहे, माफी मागितली नाही. नोटबंदीचा प्रमाद, घोडचूक त्यांच्याच काळात घडलेली आहे, माफी मागितली नाही. कोविडच्या काळात सुरुवातीला सगळी अंधाधुंदी झाली होती, मोदींचं सरकार तयार नव्हतं. नंतर वॅक्सिन आल्यावर यांच्या जीवात जीव आला, प्रेत वाहत आली गंगेमधून आणि उत्तर भारतामध्ये, त्याबद्दल मोदींनी कधी माफी मागितलेली नाही आहे. बेकारी ज्या प्रकारे वाढलेली आहे त्याबद्दल मोदींनी कधी माफी मागितलेली नाही आहे. त्यानंतर उद्दामपणा, सरकारी उद्दामपणा, सत्ताधाऱ्यांचा उद्दामपणा मोदींच्या काळात पराकोटीचा वाढलेला आहे, त्याबद्दल मोदींनी कधी माफी मागितलेली नाही आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 2-2 पक्ष आणि 2-2 घरं फोडून गद्दारांचं सरकार आणलं, याबद्दल खरं तर मोदींनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे. ती कदाचित लोकसभा निवडणुकीत
अर्धी मागितली आपण असं मोदी समजत असतील, पण ती मागितलेली नाही. आणि विधानसभा निवडणुकीत आता त्याचा अर्धा फटका बसेल, त्यानंतर ते मागतात का बघूया. पण मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदींनी आजवर या महत्त्वाच्या घटनांच्या वेळेला एकदाही माफी मागितलेली नाही. ती ह्या वेळेलाच त्यांना सुबुद्धी का झाली, तर ती केवळ राजकारणामुळे आणि विधानसभा निवडणुकीत आपण भुईसपाट होऊ यामुळे झाली. थोडंसं श्रेय मी विरोधकांना पण देईन, महाविकास आघाडीच्या लोकांना देईन. त्यांनी प्रखर विरोध केला. काल काँग्रेसच्या नेत्यांनी, वर्षा गायकवाड आणि इतरांनी जी मुंबईमध्ये निदर्शने केली त्यामुळे पोलीस यंत्रणा हादरून गेली होती. आणि आणीबाणीमध्ये कार्यकर्त्यांना अटका कराव्यात तशा प्रकारच्या अटका यांनी केल्या. वर्षा गायकवाड यांनी आधीच अटक करून ठेवलं. जणू काय नरेंद्र मोदी येणार. आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये निदर्शनं झालेली नाहीत. इंदिरा गांधींच्या दौऱ्यामध्ये तर वारंवार होत होती, त्यानंतरच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यांमध्ये पण अनेक निदर्शनं झाली. मोदींच्या दौऱ्यात लोकांनी काळे कपडेही घालायची नाहीत आणि निदर्शनं, शांततापूर्ण निदर्शनही करायची नाही. अनेक किलोमीटर दूर मोदी कुठे गेले बघा. मोदी मुंबईत आले, मोदी पालघरला गेले. निदर्शनं इथे मुंबईत शिवाजी पार्कला इतर एरियामध्ये होत होती, तरीसुद्धा पोलिसांनी या लोकांच्या मुसक्या बांधल्या. यावरून विरोधकांनी सुद्धा कणखर भूमिका घेतली आणि मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. मोदींच्या दौऱ्यामध्ये अशा प्रकारे निदर्शन करण्याचं काम मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या विरोधकांनी 2002च्या दंगलीच्या वेळेला केलं होतं. त्यानंतर कधीही केलं नाही, हे लक्षात ठेवा. देश की धरती फिर उगलेगी सोना. हम यूं ही मिलकर इस नए भारत में 4 चांद लगाते रहेंगे, बस एक नए नाम के साथ और आपके भरोसे के साथ. L&T स्विचगियर बिझनेस अब बन गया है लॉरेट्स नुत्सन. काल ते प्रखरपणे झालं. विरोधक जेव्हा जागा असतो तेव्हा सत्ताधाऱ्यांना पुढे मागे सतत पाहावं लागतं, सावध राहावं लागतं. तेच काल झालेलं आहे. म्हणूनच नरेंद्र मोदींनी माफी मागितली. पण मित्र, माफीमुळे मुद्दा संपतो का? माझ्या मते नरेंद्र मोदींनी माफी बरोबर जर एकनाथ शिंदेना जबाबदार धरून राजीनामा घेतला असता त्यांचा, तर ती माफी कारणी लागली असती. मोदी बोलतात तसं करतात असं मग म्हटलं असतं किंवा कोणीही म्हटलं असतं. पण ही फक्त शाब्दिक माफी आहे. पुतळ्याचं सगळं, पुतळ्याची सगळी भानगड, पुतळा पडायला जे जबाबदार आहेत ही भानगड ज्यांनी केली आहे त्यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. पुतळा उभारणीमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याची अजून चौकशी झालेली नाही. ती होणार आहे असं सांगतायत. 2 सरकारी कमिट्या नेमल्या आहेत, एक चौकशीसाठी आणि एक नवा पुतळा उभारण्यासाठी. माझं तर म्हणणं आहे नवा पुतळा तोपर्यंत उभारू नये जोपर्यंत आत्ताची जी घटना आहे त्यामधल्या दोषींना शिक्षा होत नाही. अजून शिल्पकार फरार आहे. स्ट्रक्चरल इंजिनियर काल पकडला गेला आहे. काल माझ्या मते तो स्वतःच स्वाधीन झाला आहे पोलिसांच्या. पण अजून शिल्पकार, ज्याला सत्ताधाऱ्यांचं संरक्षण आहे, जो मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र आहे असं उघडपणे बोललं जात आहे आणि या सगळ्या भानगडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा सुद्धा हात आहे असा आरोप होतोय. यापैकी कोणत्याच गोष्टीवर उपाय निघालेला नाही. हा फरार, तो फरार, या कमिट्या नेम्या, त्या कमिट्या नेम्या, यामध्ये लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे. एक लक्षात घ्या, काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेत एक भाषण केलं होतं. खूप प्रभावी भाषण होतं. काहीतरी दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेबद्दल ते सरकारला जाब विचारत होते. तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदींना आठवण करून दिली. नरेंद्र मोदी सभागृहात नेहमीप्रमाणे नसावेत असं मला वाटतं. असते तर बरं झालं असतं, पण ते बहुतेक वेळा संसदेच्या सभागृहात हजर नसतात. तेव्हा नरेंद्र मोदींना त्यांनी आठवण करून दिली. जेव्हा कलकत्त्यामध्ये गेल्या इलेक्शनच्या वेळेला, याच्या आधीच्या, ब्रिज पडला तेव्हा नरेंद्र मोदींनी त्या ब्रिज पडल्याच्या घटनेनंतर प्रचार सभेत जाऊन भाषण केलं होतं की हा जो ब्रिज पडलेला आहे तो ॲक्ट ऑफ गॉड आहे, देवाची कृती आहे की ॲक्ट ऑफ फ्रॉड आहे, की भ्रष्टाचारामधून निर्माण झालेली कृती आहे, ॲक्ट ऑफ गॉड की ॲक्ट ऑफ फ्रॉड. अभिषेक बॅनर्जी यांनी याची आठवण दिली नरेंद्र मोदींना लोकसभेत आणि ते असं म्हणाले, कलकत्त्यात ब्रिज पडला, बिहारमध्ये ब्रिज पडले, त्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा ब्रिज पडले, हे ॲक्ट ऑफ गॉड होता की ॲक्ट ऑफ फ्रॉड होता? राम मंदिर गळलं, संसद गळली, हा ॲक्ट ऑफ गॉड होता की ॲक्ट ऑफ फ्रॉड होता? अयोध्येमध्ये रस्त्यांना ताबडतोबीने खड्डे पडले, हा ॲक्ट ऑफ गॉड होता की ॲक्ट ऑफ फ्रॉड होता? त्यानंतर अटल पुलाला सुद्धा, पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याला सुद्धा भेगा पडल्या ताबडतोबीने, हा ॲक्ट ऑफ गॉड होता की ॲक्ट ऑफ फ्रॉड होता? त्यानंतर समृद्धी मार्ग एवढा तुम्ही बांधलात, त्याच्यामध्ये सुद्धा अपघात होतात, त्यामध्ये सुद्धा अनेकांचा जीव गेलेला आहे, हा ॲक्ट ऑफ फ्रॉड आहे की ॲक्ट ऑफ गॉड आहे? आणि या सगळ्या यादीमध्ये अभिषेक बॅनर्जींनी पुतळ्याचा उल्लेख केला नव्हता, कारण पुतळ्याची घटना, पुतळा पडण्याची त्यावेळेला घडली नव्हती. पण आज हा प्रश्न विचारण्यासारखा आहे नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या सहकार्यांना, त्यांच्या निगरगट्ट सहकार्यांना, की हा जो शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो ॲक्ट ऑफ गॉड आहे म्हणून तुम्ही माफी मागितली आहे की ॲक्ट ऑफ फ्रॉड आहे म्हणून माफी मागितली आहे? जर तो ॲक्ट ऑफ फ्रॉड असेल
जर तो भ्रष्टाचार असेल तर त्याची सखोल चौकशी करणं हे तुमचं कर्तव्य आहे. नुसत्या माफीने चालणार नाही. चौकशी करा, गुन्हेगारांना शिक्षा करा. आधी या मंडळींना पकडा, जो शिल्पकार आहेत, त्याचे सहकारी आहेत, त्यांना पकडा, कारण ते जबाबदार आहेत. आता बातम्या काय आहेत बघा, बातम्या अशा येत आहेत की जो पुतळा जो बसवण्याच्या वेळेलाच त्याचा एक हात निखळला होता, अशी बातमी दिलेली आहे एका वार्ताहराने. त्याची चौकशी व्हायला पाहिजे. जर पुतळा बसवण्याच्या वेळेलाच त्याचा एक हात जर निखळलेला असेल तर ही गंभीर घटना आहे. त्यानंतर पुतळ्याचा चौथरा काही दिवसातच खराब झाला होता, असं शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी तर संसदेमध्ये भाषणही केलं होतं या पुतळ्याच्या अनावरणानंतर. म्हणजे सुरुवातीपासूनच हा पुतळा डामाडौल होता. मग तातडीने पुढच्या महिन्याभरात 2 महिन्यात याची चौकशी का होऊ शकत नाही? तुम्हाला हे प्रकरण दडपायचं आहे का? तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या ओळखीच्या कलाकाराला वाचवायचं आहे का? की हा कलाकार जो आपटे आहे, शिल्पकार, तो संघ परिवारातला आहे म्हणून त्याला फरार ठेवायचं आणि वाचवायचं असा तुमचा उद्योग चाललेला आहे? हे प्रश्न विचारण्यासारखे आहेत. नुसते माफीने कसं भागेल? अपराध्यांना शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. शिवाजी महाराजांची तत्व जर तुम्हाला माहिती असेल तर अपराध्यांना क्षमा नाही, हे लक्षात घ्या. हे मोदींनी लक्षात घ्यायला पाहिजे. हे सतत शिवाजी महाराज करत असतात. त्यांच्या मूर्तीपुढे जाऊन साष्टांग नमस्कार सुद्धा घालतात. परंतु त्यामुळे शिवाजी महाराजांचं तत्व साध्य होत नाही, सिद्ध होत नाही, हे लक्षात घ्या. त्यांची तत्व ही राजकारणामध्ये, राज्यकारभारामध्ये उतरावी लागतात. तशी ती आता तुम्ही उतरवणार आहात का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तिथे तुमच्या पक्षाचे खासदार विरोधी पक्षांना दम देत आहेत, घरातून खेचून बाहेर काढू आणि मारू असं सांगतायत. त्यांचं काय करणार आहेत ते सांगा. तिथे त्या खासदाराचा मुलगा वाटेल ते भरमसाठ आरोप स्थानिक आमदारावर, हा पुतळा पाडला म्हणून करायला लागलाय, त्याच्यावर काय कारवाई करणार ते सांगा. हे सगळं झालं तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने माफी मागायची होती आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रायश्चित्त घ्यावंसं वाटत होतं, असा निष्कर्ष आम्ही काढू. नाहीतर ही माफीसुद्धा एक राजकीय स्टंटबाजी होती असं आम्ही म्हणू. हे लक्षात घ्या. लक्षात घ्या, या पुतळ्याच्या घटनेमुळे अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत, अनेकांच्या हात यात गुंतलेले आहेत. सत्ताधाऱ्यांचं तर आहेच 100% आहे. आणि जी काही 3 महिन्यात सूत्र हरवलेली आहेत ती फक्त PWD डिपार्टमेंटने हलवलेली असणार. त्यामध्ये निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा हात असणार. हा जो हात आहे तो कुणाचा हात आहे हे उघड झालं पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेची हीच मागणी असायला हवी आणि असणार याविषयी माझी खात्री आहे. हे लक्षात घ्या. तेव्हा नुसतं माफी करून चालणार नाही. जाब द्यावा लागेल, जनतेला उत्तरदायी राहावं लागेल, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि किती दिवस फरार ठेवणार आहात या सगळ्या आरोपींना हे आम्ही बघतोय. बदलापूरचा आरोपी फरार, हा शिवाजी महाराजांचा पुतळा घडवणारा आरोपी फरार, त्यानंतर विशाळगडावर दंगल करणारे आरोपी फरार. या सरकारच्या काळामध्ये आरोपी नुसते फरारच होतात आणि यांचे समविचारी आरोपी फरार होतात. हे लक्षात घ्या. यांच्या परिवारातले आरोपी फरार होतात. शाळेच्या संचालकांना अटक का नाही झाली? तर ते फरार आहेत म्हणे, सापडत नाही आहेत, कारण ते संघ परिवारातले म्हणून. शिवाजी महाराजांचा पुतळा घडवणारा तुमच्या परिवारातला असेल, तुम्ही द्या ना त्याला पकडून. द्यावा मोहन भागवतांनी आदेश की असा पळून कसा जातो जबाबदारी सोडून. तू जर पुतळा घडवला आहेस तर त्याला काही नुकसान झालं तर ती जबाबदारी तुझी आहे, ही ते पाप तुझं आहे, लक्षात घ्या. ते डोक्यावर घ्यावंच लागेल आणि याला ब्लॅकलिस्ट केला पाहिजे. याच्यावर FIR केलेला आहे. या शिल्पकाराला कायमचा ब्लॅकलिस्ट केला पाहिजे, हे लक्षात घ्या. मित्रहो, मला असं वाटतं नरेंद्र मोदींच्या माफीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या मुद्द्यांचा विचार झाला पाहिजे. कोणतंही प्रकरण प्रमाणाबाहेर ताणून त्याचं राजकारण करावं अशा मताचा मी नाही आहे. परंतु त्या प्रकरणाच्या शेवटापर्यंत जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. पाठपुरावा झालाच पाहिजे. भ्रष्टाचार केला असेल तर तो दडपला जाऊ देता कामा नये, ही खरंच सरकारची जबाबदारी आहे. पण विरोधक आक्रमक असल्यामुळे सरकारला किमान काही गोष्टी तरी कराव्या लागतात. मला असं वाटतं की हे प्रकरण इथे थांबलेलं नाही आहे. मोदींच्या माफीमुळे कुणाला जर वाटत असेल प्रकरण संपलंय तर ते संपलेलं नाही आहे. खरं तर स्वतंत्र चौकशी व्हायला पाहिजे या प्रकरणाची. तर 2 सरकारी कमिट्या नेमून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार आहे. म्हणून काही जण, मला असं वाटतं आमदार वैभव नाईक हे हायकोर्टात गेलेले आहेत हे प्रकरण घेऊन. कोर्टाने जर दखल घेतली, कोर्टाने जर हस्तक्षेप केला तर कोर्टाच्या निगराणीखाली हा सगळा तपास होऊ शकतो. जेव्हा हे प्रकरण हायकोर्टात येईल सुनावणीला तेव्हा यावर निकाल लागेल. पण तोपर्यंत एवढंच आम्ही म्हणतो, नरेंद्र मोदींची माफी ही राजकीय आहे, ती पुरेशी नाही. तिच्या जाळ्यात फसू नका.